अगदी शुभम साठी 1000 रुपये आणि त्याचबरोबर 500 रुपये. थँक्यू सो मच. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मान्य आदरणीय प्रवीणजी काळूराम म्हात्रे सर, प्रवीण दादा म्हात्रे साहेब यांची महत्वाची उपस्थिती. धर्मवीर चषक 23व्या वर्षामध्ये त्यांचे समवेत सन्माननीय दीपकजी दळवी साहेब, सूरजजी नाईकरे साहेब, आपल्या सगळ्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आम्ही मनापासून मनाच्या अंतःकरणापासून अधिक स्वागत करतो. अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मान्य आदरणीय प्रवीणजी काळूराम म्हात्रे साहेब, वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूयात. हक्काचा आवाज, या मातीतला आवाज, अर्थातच अविराज सर आणि आदर्श सूर्यवंशी या दोघांच्या बारीतून मॅचची एक रंजक कहाणी ऐकूया. थँक्यू सर. पाहू शकता पहिला बॉल आणि इथे फलंदाज फर्स्ट लाईन शुभमने अप्रतिम झेल पकडलाय. संपलाय सुजित शेवाळेचा हा छोटासा खेळ. अप्रतिम झेल पकडला इथे. खर तर तिसऱ्या बॉल वरती सुजित शेवाळे गोलंदाजाचा शिकार ठरलाय. मोठी विकेट आणि शून्यावरती बाद होत असताना आपल्याला सुजित पाहायला मिळतो. आदर्श, काय झालंय या मॅच मध्ये? मोठा मासा सुजित शेवाळे, मोठी विकेट. डॉनला मात्र दादागिरी दाखवू दिलेली नाहीये पूर्णपणे. राजू कंक अगदी मोठा अनुभव आणि विकेटचं पतन. शुभमला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. अप्रतिम कॅच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नेहमी अनेक वेळा आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा सुजित आणि राजूचं बॅटल झालंय ना, तेव्हा तेव्हा राजू थोडासा हबी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता इथे पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद झाला. अजूनही धाबांचं अकाउंट ओपन नाहीये. म्हणजेच काय तर सुजित पाठीमागल्या 2 मॅच मध्ये काय केलं याला महत्व नव्हतं. इथे या मॅच मध्ये तुम्ही काय करता या गोष्टींना खूप महत्व असताना इथे सुजित शेवाळे लवकर बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण राजू कंक म्हणजे खरं तर एक चालाक गोलंदाज, चाणाक्ष गोलंदाज आणि चाणाक्ष नीती राजूच्या माध्यमातून वापरली आहे. खरं तर क्षेत्ररक्षण सेट केलं होतं. तिथे पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण तैनात होतं. त्याने अप्रतिम झेल पकडला आणि सुजित शेवाळे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही धाबांचं अकाउंट ओपन नाहीये आणि गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म राऊंड द विकेटने राजू सज्ज पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकर एंडला पण जर पाहायला गेलं तर किरण स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. चौथा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे डीपला प्रोटेक्शन आहे. शॉर्ट मिड विकेटला बॉल उचललाय, फेकलाय, तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. धाबांचं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश एका धावेने धावफलक पुढे. यस, श्री गणेश झालाय सिंगल आणि या धावफलकावरती न्यू बॅटर हनुमंत आपण पाहतोय. अगदी राजू कंक यांचा विचार केला तर सातत्याने कुसूरगावचं क्रिकेट खेळत असताना आज जय महाराष्ट्र युवती या संघाकडून मात्र खेळ करतोय. पहिलं षटक आता असताना आपण पाहिलं गेलं तर मोठी विकेट प्राप्त केली आहे. सुजित शेवाळेला मात्र परतीचा इशारा दिला. यावेळी अप्रतिम फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक. बॉल थांबणार नाहीये. P1चं षटक आहे. अगदी निघून चाललाय. सीमा रेषे बाहेर येतोय. KTPL 4.0 दमदार, शानदार, रुबाबदार चौकार. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होता. थोडासा बाहेर निघणारा बॉल, त्याच्यावरती आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. तिथे डीपला प्रोटेक्शन आहे. तिथे एकही धाव मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एक षटक समाप्त झालं. एक गडी बाद, 5 धावसंख्या. अगदी शांत आणि संयमी संत सुरुवात आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. यस, कराड तालुका प्रीमियर लीग आपण अनुभवतोय. अगदी अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. पहिल्या दिवसामध्ये सर विचार केला तर अगदी दोन्ही टीमचा विचार केला तर फुल दादागिरी दाखवली आहे. या संघाने पूर्णपणे दादागिरी दाखवली. जय महाराष्ट्र युवती विचार केला तर दोन्ही मॅचेस विजय आहेत. त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघ देखील पाहायला गेलं तर दोन्ही मॅचेस विन ठरलेत. ही मॅच अगदी त्यांच्यासाठी एवढी दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल कारण सातत्याने प्रत्येक मॅचेस महत्त्वपूर्ण राहिलेले आहेत. टेबल टॉपर कोण होईल या मॅच मध्ये? अगदी. आणि खेळाडूंना विनंती आहे, ज्यांची मॅच झाली आपली जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर आपण सगळ्यांनी जेवून घ्या. ज्यांची मॅच झालेली आहे त्या खेळाडूंना विनंती असेल आपण जेवून घेतलं तरी चालेल. थँक्यू. या गटामध्ये टेबल टॉपर कोण राहील यासाठी चाललेली ही मॅच आपण पाहतोय. कारण जो जिंकेल त्याचा खरं तर जो विजयाचा रथ आहे ना तो तसाच राहील आणि जो हारेल तो खरं तर दुसऱ्या क्रमांकावरती विराजमान होईल. इथे पाहायला गेलं तर दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. शुभम गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. यस सर, अगदी मॅच सुरू झाली. राजू कंक पहिलं षटक कशा प्रकारे हाताळलं हे देखील समजलं नाही. एक षटकाचा खेळ 5 धावा पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट आणि ह्या विकेटकडे सातत्याने आता या मॅच मध्ये नजरा वळवल्या जातील. सुजित शेवाळे मोठी विकेट. जाऊयात मॅच कडे. किरण आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज आहेत. शुभम शेवाळे अगदी सातत्याने लेदर क्रिकेट खेळत असताना पोलार्ड या नावाने चर्चेत आहेत. पहिला बॉल इथे पाहू शकता आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. तिथे गॅप आहे. मोठा बॉल निघून गेलाय. सीमा रेषा पार. मेतील दाबा 4 येतोय. खणखणीत चौकार.
अप्रतिम अगदी पाहायला गेलो तर पहिल्याच बॉल वरती आक्रमण जडवलं गेलंय. फलंदाज आपण पाहतोय किरण आता जबाबदारी घेतली आहे. अगदी ऑन द राईट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अगदी P1चं षटक आहे सातत्याने चर्चा करतोय. अगदी गॅप मिळाला आणि तिथे मात्र गॅप शोधून काढला. फटका 4 धावा येत आहेत. 4 धावफलक 9 या आकड्यावरती. या खेळपट्टीवरती फिरकी गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय आणि ते आता इथे पाहायला मिळेल का? कारण पहिल्या षटकामध्ये वर्चस्व पाहायला मिळालंय आणि आता समोर पाहायला गेलं तर शुभमला लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. त्यामुळे बॉलला खरं तर गती देण्यापेक्षा बॉल वळवण्यामध्ये जास्तीत जास्त भर पाहायला मिळतो आणि तो प्रयत्न आता पाहायला मिळेल का? पहिल्या बॉलवरती 4 आला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डीपला प्रोटेक्शन करता स्लीप क्षेत्रामध्ये पाहायला मिळतंय. एकही धाव मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळतो. यस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अगदी लेग स्टंप वरून बॉल चालला. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीयेत. यावेळी डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. अगदी लाईन आणि लेंथ वरती पुरेपूरपणे फायदा ठेवलाय शुभम. यावेळी पहा पुन्हा एकदा चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी राहिले. पहिल्या बॉलवरती चौकार आला. अगदी आत्मविश्वास कुठेतरी डगमगला असेल असं वाटलं की काय शुभमचा, परंतु सातत्याने अनुभवाची शिदोरी या खेळाडूच्या अगदी जबाबदारीचा खेळ करण्यासाठी मात्र पार पाडतोय. चेंज ऑफ द पेस इथे पाहू शकता. लोअर फुल टॉस बॉल समोरला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मला. ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. डीपला एक धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. एका धावेने धाव फलक पुढे. खरं तर म्हणलं जातं एका धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. 1 इज बेटर दॅन 0. 0 पेक्षा एका धावेला खूप महत्वाने ते इथे फलंदाजाच्या माध्यमातून दिलंय. एका धावेने धाव फलक 10 धावसंख्येवरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. यस सातत्याने तुम्ही चर्चा करताय सर. अगदी एका धावेला क्रिकेटमध्ये महत्व आहे. एका चेंडूवरती 6 धावा होणं म्हणजे क्रिकेट, तर 6 चेंडूवरती एकही धाव न होणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजेच आत्मविश्वास, संघर्ष, जिद्द. पाहूया पुढचा बॉल शुभम. हो टप्पा पडल्यानंतर कुठेतरी खाली लागलेला बॉल होता. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल सातत्याने डॉट बॉल येत आहेत जर या मॅच मध्ये. खेळपट्टीचा विचार केला तर पहा थोडासा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. सबमरीन बॉल पडल्यानंतर खाली राहिलेला बॉलवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 10 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल इथे पाहू शकता. ऑन साईडला इथे फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. पोहोचतील चेंडूपर्यंत. तत्पूर्वी एकच धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी कॉल नाहीये. प्रॉपर कम्युनिकेशन पाहायला मिळालं 2 फलंदाजांमध्ये आणि षटक समाप्तीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण देऊया डीजेला संधी. 11 धावा धावफलकावरती 1 षटकाचा मतलब. थँक्यू डीजे. काय सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळालं. दीपक दादा, कराड तालुक्याची शान, कराड तालुक्याची आन बान शान आणि कराड टेनिस क्रिकेटचा अभिमान. आणि सर सातत्याने आपण पाहिलं तर ही स्पर्धा कालच्या दिवसभरापासून आपण पाहतोय. जी टॅगलाईन आपण पाहतोय, स्पर्धा मानाची, कराडकरांच्या अभिमानाची. आणि ही अभिमानाची स्पर्धा आणि अभिमानास्पद एक व्यक्तिमत्व अगदी कराड तालुक्यात मिळालंय. दीपकदादा लोखंडे यांच्या माध्यमातून खरं तर हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीज पुरस्कृत कराड तालुका प्रीमियर लीगचा हा थरार, KTPL 4.0 चा हा दमदार खेळ आपण पाहतोय. प्रत्येक कराडकरांची अभिमानाने छाती फुलावी अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. कराड तालुका प्रीमियर लीग 2025 KTPL 4.0 ची. खरं तर ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे परंपरेची आणि ही स्पर्धा आहे कराड तालुक्याच्या अभिमानाची. आज आपण ही स्पर्धा या मैदानावरती पाहतोय. 11 धावा धावफलकावरती. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा कराडचं रन मशीन राजू कंक गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल आक्रमण केलं. ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल. रोहित कोणती चुकी नाहीये. फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहा सलामीवीर जोडी. दोन्ही खेळाडूंना अगदी विश्रांतीचा इशारा. येऊ द्या डीजे. पाहू शकता इथे झेल अप्रतिम पकडलाय. उंच गेलेला बॉल, त्याच्यावरती अंतर कमी पाहायला मिळालं. बॉल खाली क्षेत्ररक्षक रोहित गुरव पोहोचलाय आणि त्यानंतर झेल कंप्लीट केलाय. अप्रतिम झेल पाहायला मिळाला आणि संपलाय. फलंदाज हनुमंत मोरेचा हा छोटासा खेळ. इथे 11 धावसंख्येवरती दुसरा धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. सर पहा ना, अगदी राजू कंक यांनी पूर्णपणे इम्प्रेस केलं या मॅच मध्ये. पहिलं षटक घेऊन आले आणि सुजित शेवाळे मोठी विकेट. आणि यावेळी देखील हनुमंत, ज्या खेळाडूने कालच्या दिवसभरामध्ये अगदी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला, त्याच खेळाडूला मात्र शक्तीने नाही तर युक्तीने या खेळाडूने देखील मात्र माघारी पाठवले. राजू कंक आता भारी पडलेत. या हंगामामध्ये भरपूर फॉर्म मध्ये इनफॉर्म गोलंदाज आहे. जवळपास 6 मॅन ऑफ द सिरीज या हंगामामध्ये या खेळाडूने जिंकलेत आणि तोच परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये टोटल 5 विकेट. आता पाहायला गेलं तर 2 विकेट. पुन्हा एकदा पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल थोडासा दूर राहिलाय बॅट पासून आणि इथे डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी राजू कंकच्या माध्यमातून याही षटकामध्ये पाहायला मिळाली. अनेक मोठ्या स्पर्धेचा मोठा खेळाडू म्हणून आपण पाहतोय. बडे मंच का ये सरपंच आपल्याला गोलंदाजी मार्कवरती राजू पाहायला मिळतो.
इथे पाहू शकता अलॉंग द कार्पेट ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मला डीपला शिवम आहे बॉल पर्यंत पोहोचतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव मिळतीये स्ट्राईक रोटेट झाली आहे एका धावेने धाव पलक पुढे जाऊन पोहोचलाय 12 धावसंख्येवरती. येस 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय लॉस ऑफ 2 विकेट्स 2 विकेट्स ज्या गमावलेल्या आहेत ना त्या 2 आकड्यावरती आता जास्त मात्र नजर वळवली गेली आहे. अगदी राजू गंक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती 2.3 चा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल इथे पाहू शकता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मोठा फटका खेळायचा आहे नो मॅन्स लँड मध्ये बॉल आदळतोय पहिली धाव वेगाने कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहू शकता गुड रनिंग द बिटवीन द विकेट. तर इथे संयम पहा इथे समन्वय पहा दोघांमध्ये चांगलं कॉलिंग पाहायला मिळाले यस नो अँड वेट 3 शब्दांचा वापर योग्य केला आणि 2 धावांनी धावपलक पुढे जाऊन पोहोचलाय 14 धावांवरती 2 गडी बाद. मोठे फटके येत नाहीयेत कारण ज्या खेळाडूंना खरं तर मोठे फटके खेळण्याची क्षमता होती तेच खेळाडू कुठे मात्र डगआउट मध्ये विश्रांती घेत आहेत. यावेळी किरण लॉफ्ट केलाय फटका चांगला आहे ऑन साइडला दे धडक बेधडक फटका आहे अगदी कडक 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 येतोय किरणच्या बॅटमधून हा KTPL 4.0 चा दमदार शानदार रुबाबदार षटकार. पाहू शकता रिप्ले टेलिकास्ट मध्ये राजूच्या गोलंदाजीवरती हा काय फटका दर्जेदार पाहायला मला रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता थोडासा दूरवरती होता त्या बॉलला लवकर पीक केलं आणि खरं काव कॉर्नरच्या डोक्यावरून हा षटकार खेचलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून म्हणलं जातं नाही करत तडजोड हा फलंदाज करतो या गोलंदाजाची तोडफोड आलाय षटकार. हो यावेळी चांगला बॉल अगदी शरीरापासून दूर ठेवला होता आक्रमण करण्यामध्ये कुठेतरी अपयश येतं यावेळी चांगला बॉल कोणती धाव मिळणार नाहीये या बॉलवरती अगदी 3 षटकांचा खेळ समाप्त होईल 3 षटकांच्या अखेरीस मात्र संघाची धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली आहे 20 धावा 2 विकेट प्राप्त केल्यात चांगली गोलंदाजी जय महाराष्ट्र युवती टीमची आतापर्यंत राहिली आहे आणि ऐकूयात एक सर्व प्रेक्षकांना मात्र आनंदित करणारं सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. आपण सुमधुर संगीत ऐकलं करतं ज्यांच्या माध्यमातून समाजकार्य असो अथवा राजकारण असो अथवा क्रिकेट नेहमीच हा वसा जपण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं खरं तर ऑडिटोरिक ग्रुप ऑफ कंपनी आयोजित आपण कराड तालुका प्रीमियर लीग 2025 अर्थातच KTPL 4.0 ची ही स्पर्धा पाहतोय अभिमानाची स्पर्धा मानाची स्पर्धा स्वाभिमानाची स्पर्धा आपण आज या मैदानावरती पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 2 गडी बाद झालेत 20 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. तर बॅट्समनचा विचार केला 2 बॉल 1 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय गणेश आणि दुसऱ्या बॅट्समनचा विचार केला तर 8 बॉल 14 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्यासोबत जोडले गेलेले खरं तर स्कोरर यांच्याबद्दल सुद्धा बोलावं लागेल कारण धावतं बोलतं कॉम्प्युटर आहे कराडचं आणि खरं तर नेहमीच आपण स्कोर कार्ड पाहतो अगदी रंगीबेरंगी पेन रंगवण्याचं काम आपल्याला रोशन पाटील सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आदर्श काय बोलशील रोशन सरांच्या बद्दल? यस सातत्याने रोशन पाटील यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात अगदी पावसाळी सत्रापासून आमच्या समेत जोडले गेले अगदी तिथून मात्र त्यांची झालेली ही स्कोर कार्डची भूमिकेची सुरुवात आज मात्र कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांची चर्चा होती आहे. जाऊयात मॅचकडे. मॅच महत्वाची आहे. गोलंदाज आपण पाहतोय सागर आलेत पहिला बॉल घेऊन निघालेत. हो लोड फुलटॉस बॉल होता आक्रमण करता येत नाहीये यावेळी चांगला बॉल पाहायला मिळालाय गणेश पाटील आता खेळ करावा लागेल 2 विकेट तुमच्या गेलेल्या आहेत तर तुम्हाला आता जबाबदारी घ्यावी लागेल या मॅच मध्ये. शांत ठेवलंय अगदी सायलेंट हा खेळ पाहायला मिळालाय आतापर्यंत सर्व फलंदाजाला जकडून ठेवण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून या षटकामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला बॉल जर पाहायला गेला तर अप्रतिम लोअर फुलटॉस बॉल आपल्याला हाताळलेला गोलंदाज सागरच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतोय कोपरकरने एंड कडून गोलंदाजीसाठी सागर समोरच्या दिशेला खोदून काढलाय बॉल तिथे ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला बॉल उचलतील फेकतील किंवा तोपर्यंत एकच धाव मिळेल. बघा पहा क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर सिंगल अटेम्प्ट मध्ये सर्व गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. पिकअप गॅदरिंग अँड थ्रो सिंगल अप मध्ये एका धावेने धावपलक पुढे. येस क्या बात आहे. अगदी शुभमची चर्चा करायची गेली तर सातत्याने या खेळाडूने देखील इम्प्रेस केलंय. काय क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. अगदी जिथे 2 धावा आहेत तिथे 1 धाव खर्च केली जाते म्हणजे पूर्णपणे एफर्ट्स टाकले जात आहेत पूर्णपणे झोकून दिलाय. यावेळी ऑन साइडला फटका केलाय मोठा स्ट्रोक आहे समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत
तेजस कोणती चुकी नाहीये, फलंदाज बाद. विकेटचं पतन होईल किरण सावंत. आणखीन एक धक्का दिला जातोय टीम त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी टीमला. फलंदाज बाद, विकेटचं पतन. पाहू शकता रिप्ले टेलिकास्ट मध्ये बॉल भरपूर उंच गेला, रिलेवेशन जास्त मिळालं, अंतर कमी मिळालं, बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला, दूरवरती क्षेत्ररक्षक होता आणि त्यानंतर कॅचिटचा कॉल होता आणि पाहायला गेलं तर फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय तेजस गारेच्या माध्यमातून आणि त्यानंतर आपण सेलिब्रेशन इथे स्क्रीनवरती पाहतोय. अप्रतिम सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या विकेटचं पतन. किरण बॅक टू डगआउट. अप्रतिम अप्रतिम आयोजन, अप्रतिम मॅचेस आणि तितकाच चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स या खेळाडूंच्या माध्यमातून अगदी स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक खेळाडू आज मैदानामध्ये उतरलाय. कराड तालुका प्रीमियर लीग हे टॅगलाईन सातत्याने आपल्या समोर येते. KTPL 4.0 स्पर्धा मानाची, कराडकरांच्या अभिमानाची ही टॅगलाईन अगदी सातत्याने चर्चेत आली आहे सर. कालच्या दिवसभरामध्ये देखील आमचे साधी समालोचक देखील या स्पर्धा रंगवताना पाहायला मिळाले. सागर लॉफ्ट केला, यावेळी देखील फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पुन्हा एकदा तेजस, तोच खेळाडू, पुन्हा एकदा चुकी नाहीये. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. आल्या आल्या चले जाओ, टाटा बाय बाय, परत भेटूयात, घे विश्रांतीची. यावेळी फलंदाज बाद. इथे पाहू शकता खरं तर बॅक टू बॅक 2 विकेट आणि त्याच खेळाडूने तोच बॉल, तोच फटका आणि तोच रिझल्ट. इथे बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. चौथा धक्का बसलाय तो म्हणजेच खरं तर त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघाला. खरं तर सुजित बाद झाल्यानंतर त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या संघ बाकपूट वरती गेला. खरं तर त्यानंतर संघाला सावरता आलेलं नाहीये म्हणून म्हणलं जातं खरं तर एखाद्या खेळाडूवरती जबाबदारी असेल ना, त्या खेळाडूला जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागतं. खरं तर सुजितनं पहिल्या बॉलवरती थोडासा खराब फटका खेळला आणि त्यानंतर बाद झाल्यानंतर पाठीमागे जर पाहायला गेलं तर 4 फलंदाजाच्या माध्यमातून जबाबदारीचं क्रिकेट इथे पाहायला मिळालेलं नाही आणि 4 गडी बाद 21 धावा धावपलकावरती पाहतोय. यावेळी देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा बॉल होता, डॉट बॉल तुम्ही पाहू शकाल. सागर थोरात या खेळाडूने देखील इम्प्रेस केले आता गोलंदाजी करत असताना. अगदी प्रत्येक गोलंदाजाचा विचार केला. राजू कंक असेल, शुभम शिवाळे, परत राजू कंक आले तिसरं षटक हाताळण्यासाठी आणि चौथं षटक सागरवरती जबाबदारी दिली. अगदी पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी. ऑन साइडला खेळला, यावेळी पुन्हा एकदा कॅचचा कॉल आहे, पकडला गेलाय झेल, विकेटचं होईल पतन. आणखीन एक धक्का टीम त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी टीमला. क्या बात आहे, विकेटचं पतन. नाराजिया, खामोशिया. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. अगदी 4 ते 5 पावलांचं रनअप, अगदी वेगावरती स्वार नाही, अगदी योग्य टप्प्यावरची धाटणीची गोलंदाजी पाहायला मिळते. त्यानंतर फलंदाजाला खरं तर दूरवरती ठेवलं जातं आणि फलंदाज टाइम करू शकत नाहीये. फलंदाज सातत्याने लॉफ्टेड फटके खेळण्याचे प्रयत्न करतात. त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत असताना आपण या षटकामध्ये पाहिलंय. जवळपास 3 विकेट एका षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. 1 धावसंख्या खर्च केली आहे. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं या मॅच मध्ये. येस डेफिनेटली 4 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 21 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. लॉस ऑफ 5 विकेट म्हणजे अर्धी टीम पूर्णपणे गारद केली आहे अगदी डगआउट मध्ये. क्या बात आहे. न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल होते. दरम्यान अगदी गणेशला आता मात्र या मॅच मध्ये जबाबदारी घ्यावी लागेल, कारण 21 ही धावसंख्या विचार केला तर राजू कंक आणि शुभम शेवाळेसाठी अगदी मला वाटतंय ही साधी सोपी मॅच असणार आहे. न्यू बॅटर येत आहेत गणेश, राजू आप्पा हिनुकले. गणेश ऑलरेडी मैदानामध्ये तुम्ही पाहत आहे. स्ट्रायकिंग एंड गोलंदाज अगदी अंतिम षटक ज्या गोलंदाजाने मात्र इम्प्रेस केलाय, नाव आहे सतीश. क्रिकेटमध्ये खरं तर कमी धावसंख्या नेहमीच दमछा करत असताना पाहायला मिळते. खरं इथे पाहू शकता पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. धावा कशा येतात याला महत्व नाहीये. इथे धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये, त्यामुळे ही धावसंख्या कमी असं बोलून चालणार नाहीये. येस डेफिनेटली क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्हाला तिथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळी पहा आणखीन एक कॅच ड्रॉप ही चुकी करून चालणार नाही आणि तुमच्या अशा चांगल्या चांगल्या खेळाडूंकडून कॅच ड्रॉप होणं दुर्मिळ गोष्ट आहे. जिथे मात्र कॅच ड्रॉप झाला, अगदी सुवर्ण संधी मिळाली. राजू आप्पा तुम्ही पाहताय, अगदी 1 धाव मिळतीये. स्ट्राईक रोटेट होईल. राजू आप्पा ऑन स्ट्राईक. मात्र बॅटिंग करावी लागेल, कारण या खेळाडूंचा विचार केला तर सातत्याने गणेशवाडी गावचं क्रिकेट खेळलेत आणि गणेशवाडी म्हटलं तर एक सातत्याने त्यांच्या देखील ग्रामीण भागामध्ये आम्ही स्पर्धा पाहिलेल्या आहेत. अशा प्रकारचे खेळाडू मात्र तिथून घडलेत आणि आज मात्र कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या टीम कडून पुढचा बॉल सतीश. स्ट्राईक रेटला आपण पाहतोय छोटा पद कांबडा ते पाहू शकता. छोटी मूर्ती कीर्ती महान या खेळाडूची पहिल्याच बॉल वरती पाहायला गेलं तर स्लॉट मधल्या बॉलला फ्लिक ऑफ द रिस्ट, अगदी मनगटातील ताकद दाखवत असताना राजू अप्पांचा विषय लय हार्ड आहे आणि इथे षटकार सुद्धा लय हार्ड पाहायला मिळाला. येस डेफिनेटली धावसंख्या 6 ने पुढे सरसावली गेली आहे. क्या बात आहे. राजू आप्पा ज्या मुवमेंटला अगदी मोठ्या फटक्यांची गरज होती तिथे मात्र आक्रमण केलं. येस पंच चेंडू द्या. आमचे जे आयोजक टीम आहे विनंती करेन. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, त्यामुळे आप्पा थांबणार नाहीये. आप्पांचा विचार केला तर चांगली बॅटिंग आप्पाच्या माध्यमातून दाखवली. पहिल्याच बॉल वरती आपल्या नावाचा डंक या मैदानावरती पिटलाय राजू आप्पांच्या माध्यमातून.
राजा माणूस आहे, राजा माणूस आहे. आणि टोपण नाव जर पाहायला गेलं तर आप्पा नाव आहे, त्यामुळे इथे पाहायला गेलं तर आप्पांचा विषय लय हार्ड आहे. यस आपणचा विषय हार्ड आहे. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. यसा क्रेडिटचं कार्ड म्हणता येणार नाही, धावांचं कार्ड त्यांच्याकडे सोपवलंय की काय. अगदी मॅच डगआउट मधून येताना अगदी राजू आपा तुम्ही पाहताय आक्रमण चढवलं गेलंय, अटॅक केलाय. अजून पाहूया. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेला पाहू शकता इथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत रोहित गुरु. बॉलच्या खाली झेल पकडलाय, अप्रतिम. संपलाय राजू अप्पांचा खेळ. टीट फॉर टॅट, ऍक्शन वरती रिॲक्शन, वार वरती पलटवार, फलंदाज बाद. अप्रतिम, क्या बात आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अगदी लोअर फुलटॉस बॉल, आक्रमण करता आलं नाहीये. ताकद नजाकत कुठेतरी परफेक्ट मिलाव जमला नाही. अगदी क्षेत्ररक्षक रोहित गुरव यांच्या माध्यमातून पकडलेला कॅच तुम्ही स्क्रीन वरती पाहताय. अप्रतिम झेल, विकेटचं पतन. 29 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 6 मोठे हादरे तिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या टीमला दिले गेलेत. क्या बात आहे. खर तर आदर्श रोहित गुरुची चर्चा जास्त नाहीये, पण कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये जी बॅटिंग केली आहे ना ती लाजवाब बॅटिंग खरं तर रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि आताचं जे क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर 2 दर्जेदार झेल आपल्याला रोहित गुरुच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. यसा 29 धावा, मोठी संख्या धावसंख्या उभारावी लागेल. न्यू बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आदेश आलेत. कराडचा चित्ता यावेळी पहा पंच दर्शवतायत. अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. व्हाईट बॉल एक्स्ट्राज मध्ये धाव ऍड होईल. एकने धावफलक पुढे सरसावत असताना 30 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सर चर्चा करूया, 30 धावसंख्या धावफलकावरती आहे आणि ही जय महाराष्ट्र युवतीसाठीची वावगी धावसंख्या आहे का? खरं तर अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे पाहू शकता पुल पॉवरफुल हुक केलाय आणि केल्यात 6 धावा. बुक मिळालाय षटकार. अप्रतिम, चर्चा करत होतो ही धावसंख्या वावगी आहे का, परंतु आणखीन एक मोठी फटक्याची हमी या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. आदेश कळंत्रे नावाचा डंका, दर्जा, दरारा, दहशत पूर्णपणे आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल पुल केला आणि सक्सेसफुल ठरला. येतोय आणखीन एक दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा वही होगा सबसे बडा. इथे पाहू शकता आदेशच्या माध्यमातून पहिल्याच बॉल इथं षटकार पाहायला मला. टोटल धावसंख्या धावफलकावरती 36 पाहू शकता. आदेशसाठी कॅश प्राइज झालंय अविनाश शेवळे यांच्या माध्यमातून 103 रुपयांचं कॅश प्राइज. एक आकर्षक कॅश प्राइज सुद्धा पाहायला मिळालंय. 3च्या मागे काहीतरी दडलेलं जरूर असू शकते. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळालाय. अगदी 4.5 खेळ समाप्त, म्हणजे पहिल्या इनिंगचा अंतिम बॉल आता सतीश हाताळताना पाहायला मिळतील. यस निघाले तो वरती विकेट करून राईट आर्म आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. अगदी समोरच्या दिशेने खेचलाय. क्षेत्ररक्षक घेत आहेत रोहित. कोणती चुकी नाहीये. गॅदर केलाय. फेकी देखील दमदार आहे. रनआउटची संधी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. यस इथे पंचाचं बोट आकाशाला गबस निघालतंय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिल्या इनिंगच्या अंतिम बॉल वरती मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. रिप्ले टेलिकास्ट मध्ये चेक करावं लागेल फलंदाज धावबाद आहे का. यस चेक करावं लागेल जरूर. पंचांचा निर्णय आलाय का. यस पाहू शकता इथे थोडासा दूरवरती राहिलाय. आणि क्लॅरिटीचा विचार करा. इथे टेनिस क्रिकेट .inचं जे काम आहे ना ते दर्जेदार काम पाहायला मिळालंय. 2013 मध्ये पहिल्यांदा करता या वाहिनीनं गल्लीमध्ये खेळला जाणारा हा टेनिस क्रिकेटचा खेळ आज 7 समुद्रापार पोहोचवण्याचं काम केलं. खरं तर अनेक जणांना माहिती नसेल, खरं लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा या युट्यूब वाहिनीचा दबदबा राहिलाय. महाराष्ट्र प्रीमियर लीग, सहारा स्टेडियम इथे याच वाहिनीने खरं तर पडद्यामागे काम केलं होतं. आणि इथे पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल. यस अगदी पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेट केले गेले त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी टीमने जय महाराष्ट्र युवती या टीम साठी. यस चर्चा करत होतो टेनिस क्रिकेट .in लाईव्ह ची. अगदी पाहायला गेलं तर क्लिअरिटी, क्वांटिटी, क्वालिटी या सर्व गोष्टी अगदी अविराज सरांनी सांगितल्या. म्हणजे काय तर नाव असं करा की काम झालं पाहिजे आणि काम असं करा की तुमचं नाव ऐकताच काम झालं पाहिजे. अजून माहित नसेल ISPL पर्व क्रमांक 1 मध्ये सुद्धा खरं तर टेनिस क्रिकेट .inनेच खरं तर पडद्यामागे काम केलं होतं. आज सर्वांना दिसत असेल ती म्हणजेच वेगळी टीम, पण टेनिस क्रिकेट .inने जे काम केलंय ते दर्जेदार पाहायला मिळालंय. यस थँक्यू सो मच. मी थांबतोय. पुन्हा एकदा तुमच्या समवेत जोडले जातील आशिजित सुर्गे सर. थँक्यू सो मच.
चेक. मैदानामध्ये जो संघ दाखल झालाय तुम्ही तब्बल 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला आहात. सन्मान अतिथी कक्षामध्ये घेऊयात. कॅमेरा मॅन प्लीज. हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी आणि या स्पर्धेचे भाग्यविधाते सन्मान्य आदरणीय दीपक दादा लोखंडे साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतला जातोय. संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी आयकॉनसाठी हवी असणारी स्पर्धा, आम्हा समालोचकांसाठी हवी असणारी स्पर्धा म्हणजे आपण पाहिलं तर क्रिकेटचा कुंभमेळा म्हणून आपण पाहिलं तर ज्या स्पर्धेकेर गेले 23 वर्ष यंदाच्या वर्षी ज्या स्पर्धेला पूर्ण झाले ते धर्मवीर चषकचे प्रमुख आयोजक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मान्य आदरणीय प्रवीणजी काळूराम म्हात्रे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रेमाची, आपुलकीची आणि या कराड तालुक्याची माणुसकीची उबदार शाल, प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि तुतारीचा बाण. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आदरणीय दीपक दादा लोखंडे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान घेतो. आमचे पोलीस मित्र संघटना विद्यमान अध्यक्ष सन्माननीय दीपकजी दळवी साहेब, माफ करा, व्यासपीठावरती उपस्थित शिवसेना उपशहर प्रमुख सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी शेवाळे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. आपण खऱ्या अर्थानं उपस्थित राहिला ना. क्रिकेटला खऱ्या अर्थानं तुमचा जो पाठिंबा असतो तो सातत्याने असाच असावा, तुमचं प्रेम असंच असावं, यासाठी आपला आभार व्यक्त करतोय. पुढील सन्मान आम्ही आदरणीय बाळासाहेब बागलशेठ आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही करू इच्छितोय. व्यासपीठावरती उपस्थित आमचे पोलीस मित्र संघटना अध्यक्ष सन्माननीय दीपकजी दळवी साहेब यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करू इच्छितोय. आदरणीय बाबासाहेब बागलशेठ आपल्या शुभ हस्ते सन्मान केले जात आहेत. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय पोलीस मित्र संघटना अध्यक्ष दीपकजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्यांचा सन्मान. थँक्यू सो मच. आपण उपस्थित राहिलात. KTPL 4.0 या संपूर्ण मित्र परिवारांच्या वतीनं आपलं मनापासून मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. पुढील सन्मान मी विनंती करेल साहेब आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान केला जातोय. आमचे सन्माननीय आदरणीय सूरजजी नायकरे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्लीज आमचे संपूर्ण मित्र परिवार. त्याचबरोबर दादा मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय पोपटजी शेवाळे साहेब ते देखील आज उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय. आमदार अतुल बाबा भोसले साहेब यांचे आपण पाहिले तर कट्टर समर्थक आणि त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय पोपटजी शेवाळे साहेब. आमचे आदरणीय मारुती मोरे साहेब मी विनंती करेल आपणही या साहेब आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सन्माननीय आदरणीय मारुती मोरे साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद. दगदगीच्या युगामध्ये नसतो वेळ कानाकडे आणि आज आपण खऱ्या अर्थानं वेळ काढलात, या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. या सोहळ्याची शोभा आज खूप छान आपण वाढवलीत, यासाठी आपले आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच. दादा तुमच्याजवळ जरूर येईल. या स्पर्धेला आपण पाहिले तर दादा टोटल 7 कॅमेरे यूज केले गेलेत. या स्पर्धेसाठी HX100 सोनी इंटरनॅशनल कॅमेरा यूज केला. त्याचबरोबर आपण पाहिलं तर ग्राफाईट धातूने बनलेली आपण पाहिलं तर ट्रॉफी या स्पर्धेसाठी, मायक्रो मॅनेजमेंट या स्पर्धेसाठी केलं गेलंय. हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व दीपक दादा लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून. दादा स्पर्धेचं संपूर्ण आयोजन तुम्ही उत्कृष्ट आयोजक आहात आणि मनामधल्या भावना. खरं तर लाईव्ह आता नवी मुंबई लाईव्ह म्हणा किंवा लाईव्हच्या दुनियेमध्ये आता दोनच चर्चा आहेत, एक IPL आणि KTPL. सगळीकडे दोन्ही चर्चा चालू आहे. खरोखर आता मुख्य आधारस्तंभ बसले होते, दीपक दादा बसले होते. कुठलीही स्पर्धा करायची तर आयोजक हवा आहे, आयोजक म्हणजे स्पॉन्सर हवा आहे. आणि दीपक दादांसारखे आयोजक असल्यामुळं आणि सागरसारखा त्यांचा खंदा सहकारी असल्यामुळे, विशाल वगैरे आहेत, त्याच्यामुळे निश्चितपणे
काहीतरी करायची इच्छा असल्यावर सगळं चांगलं होतं. आणि आपलं करायचं नसेल, नुसतं नाव आपलं मोठं व्हावं म्हणून आपण जेव्हा करतो तेव्हा ते चांगलं योग जुळून येत नाही. आणि मी नेहमी सांगतो की भूमिपुत्र मैदान म्हटलं की स्पर्धा 50% यशस्वी आपोआपच होते आणि 50% तुमची मेहनत असते. आणि कार्यकर्ते खरोखर मेहनत करत असतात. आणि कार्य एवढे ह्याला मायक्रो मॅनेजमेंटच म्हणतो आपण. हे सगळे आता बाउंड्रीचं हे म्हणा किंवा बाकीचं आपण जे केलं आहे, बॅनर्स म्हणा किंवा कॅमेरे. आता कॅमेरे म्हटलं तर माझे जवळचे मित्र आहेत संतोष नाणेकर, त्यांचीच tenniscricket.in आहे. आणि त्यांचा नेहमी प्रयत्न असतो, बाबा जास्तीत जास्त मला काय देता येईल. जर मी एखादी स्पर्धा करतो ती आजची एकदम वरच्या लेवलला नेऊन ती आपण कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचू शकतो, ते त्यांचं पॅशन आहे. आणि त्याच्यामुळेच खरोखर ते नेहमीच आमची चर्चा असते. वर्षभर आम्ही दोघं बोलत असतो आणि ते आमच्या विषय होत असतात बऱ्याचशा स्पर्धांबद्दल. निश्चितपणे ह्याही स्पर्धेचा विषय होतो. कारण की आयोजन करताना सडहस्ते काम करणं सोपं नाही आहे. आणि दीपकदादा ते करतात सडहस्ते. सागर आहे, विशाल आहे, हे लोक त्यांना तशाच प्रकारची मदत करून ते करतात. म्हणून अशी स्पर्धा मोठी होते आणि अशी स्पर्धा यशस्वी होते. आणि या स्पर्धेचं नियोजन तुम्ही म्हणत असं म्हणाला मायक्रो लेवलला जाऊन नियोजन केलेलं आहे. कारण की छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार सगळ्यांच्या डोक्यात येत नसतो. कोणाच्या डोक्यात येतो, ज्याला खरोखर आयोजनाचं पॅशन आहे त्यांच्या डोक्यात येतो. आणि त्याच्यातनंच हे सगळं घडतं. सागर मला भेटले 2-3 वेळा. त्यांना मी सांगितलं सागर असं करा तसं करा. आणि इव्हन त्यांना मी हे बोललो, गरज पडली तर मला तिथे बोलवा, मी येतो. कारण की हे माझंही पॅशन आहे. मी लेदर खेळलोय, त्यामुळे हे माझं पॅशन आहे. आणि मैदान हे माझं मैदान आहे, माझ्या घरचं मैदान आहे. आणि सुदैवानं इथेच माझी शेती होती, मैदानाच्या एका कोपऱ्यात माझी शेती होती. त्यामुळे हे मला ह्याच्यात लगाव आहे. राहिला प्रश्न आता कराडचा म्हणा किंवा सातारा, तुमचं संपूर्ण साताऱ्याचा म्हणा, सगळे आता आपण एकच झालो आहे. नवी मुंबई राहिली नाही, सातारा, आता हे सगळं एकच झाले. आता त्यासाठी मी दीपकदादांनी विचारलं की प्लेयर कुठले असतात. काही गावाकडनं पण येतात, ते म्हणले मोजकेच प्लेयर, पण सगळे इथलेच प्लेयर आहेत. त्यामुळे सगळे आपण एक झालो आहोत आणि आपण सगळे एक दिलाने करतो, म्हणून या स्पर्धा यशस्वी होतात. सुरू करणं सोपं आहे, टिकवणं कठीण आहे. आणि मी बघतोय 4ही वर्ष मी आलो, मला वाटतं सागर बरोबर ना, आणि आलेख उंचावत चाललेला आहे. हा असंच आलेख उंचावत जावं. आणि निश्चितपणे धर्मवीर जेवढं मोठं झालंय, धर्मवीर चषक जेवढं मोठं झालं, तेवढी तुमची स्पर्धा यशस्वी हो. कारण की तुम्ही पॅशनेट आहात काहीतरी करण्यासाठी. आणि जेव्हा माणूस करण्यासाठी पॅशनेट असतो तेव्हाच तो वरच्या लेवलपर्यंत जातो. आणि सागर म्हणा किंवा विशाल म्हणा, हे सगळे धर्मवीरचे आयोजकच आहेत. ते सगळे सोबत असतात आयोजनामध्ये माझ्या. त्याच्यामुळे निश्चितपणे आणि बाकी सर्व टीमचाही मी आभार मानेन. आणि तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल निश्चितपणे मी तुमचा आभारी आहे. पुढच्या वर्षी आयोजनामध्ये मलाही सहभागी करा. मी निश्चितपणे तुम्हाला जी काय मदत लागेल करायला तयार असेल. आणि किरण आहेत, असे तुमचे जे समालोचक आहेत, मगाशी त्यांनी सांगितलं की धर्मवीरमध्ये बोलायला आमची इच्छा आहे. पण दुर्दैवानं काय झालं की माझी टीम फिक्स आहे आणि मी नवीन कोणाला ॲड करत नाही. फक्त मी यावर्षी सुरू काय केलं आहे की काही आपले समालोचक आहेत, तुमच्या साताऱ्यातले म्हणा किंवा आमच्या रायगडचे म्हणा, असं तिन्हीकडचे एक समालोचक आपण बोलवतो आणि त्यांना एक मॅच बोलायला देतो आणि त्यांचा सन्मान करतो. तेवढं तर मी करू शकतो निश्चितपणे. आणि आपण तेच करतोय. यावर्षी किरणचा नंबर नक्कीच असणार आहे. आणि खरोखर आपण इथं बोलवलं आणि मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी खूप खूप तुमचा आभारी आहे. संध्याकाळी मी काही माझं घरचं कार्यक्रम असल्यामुळे माझ्या मुलीचं, माझ्या भाचीचं लग्न ठरलेलं आहे, ते पाहुणे आहे, त्यामुळे मी येऊ शकत नाही. त्याबद्दल दीपकदादा तुमची माफी मागतो मी. तुमचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊ द्या. संध्याकाळी बाबा येणार आहेत आणि निश्चितपणे त्यांना मला भेटायची इच्छा होती, पण आता हे शक्य वाटत नाही मला. रात्री उशिरापर्यंत पोहोचलो तर मी निश्चितपणे बाबांना भेटायला येईन. आणि परत एकदा धन्यवाद. आणि तुमचा कार्यकर्त्याचा हा आलेख जो आहे असाच उंचावत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. मनापासून आभार. आणि संपूर्ण KTPL 4.0च्या वतीनं आपला एक विशेष सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अर्थातच संपूर्ण कमिटीच्या वतीनं, दीपकदादा लोखंडे साहेब यांच्या वतीनं, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे इतिहास जाणकार जे आहेत त्यांच्या माध्यमातून बनवलेला जिरेटोप हा सध्या तुम्हाला दिला जातो. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. वा, इतिहासकार. आणि त्या इतिहासकार आपण पाहिलं, त्यांना ज्यांना माहिती असते इतिहासकाराची, गजाई आर्ट्स कोपरखेने यांच्या माध्यमातून हे सध्या आर्ट्स बनवले गेले. थँक्यू सो मच. मनापासून आभार. मी विनंती करेल सगळे मान्यवर आपण जागेवरती बसून घेतलं तर लगेच मॅचच्या दिशेने जाऊयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊयात. या मॅचचा आकोदेका हाल आपण ऐकूयात. धन्यवाद. पाहू शकता 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक गडी बाद झालाय. दुसरं षटक आपण पाहतोय, जिथे 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता तिथे खरं 20 धावसंख्या बनवली आतापर्यंत. अजूनही समीकरणाचा विचार केला तर 20 बॉल 18 धावसंख्येची गरज. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर पाहायला गेलं तर सुजित शेवाळे डॉन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हो हाफ ट्रॅकर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी
नाकामागून जात असताना आणि कानामागून जात असताना मातीचा सुगंध दिलाय आणि कानामागून जात असताना जागते रहोचा इशारा दिलाय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. आलाय तो डॉट बॉल. खेळपट्टीचा दर्जा इथे पाहायला मिळाला. पडल्यानंतर काय उसळी घेतली या बॉलने. अगदी डॉट बॉल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये पाहायला मिळाला. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील सुजित गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. शेवटचा बॉल इथे पाहू शकता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दूरवरती बॉल राहिलाय. आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त एखादा वेळ धावपलक पुढे. 21. नक्कीच हे अगदी आपण पाहायला गेलं गती परिवर्तन केलं. थोडंसं बाहेरचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न होतोय. छेडछाडी केली जाते. आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली गेली तर 21 या धावसंख्येवरती येणारे 19 बॉल, 17 धावांची गरज. समीकरण अगदी सोपं पाहायला मिळतंय. पुढचा बॉल घेऊन सुजित शेवाळे ओहो मोठ्या फटक्यासाठी गेले होते. स्विंग अँड मिस बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. खरं तर आशिष, तर सुजितचा विचार केला पाठीमागल्या हंगामामध्ये कधी गोलंदाजी करत नव्हता हा खेळाडू. या वर्षीच्या हंगामामध्ये करत त्याने गोलंदाजीमध्ये जे वैविध्यता आहे आणि गोलंदाजी सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये करत असताना आपल्याला सुजित पाहायला मिळतो. म्हणजेच काय तर परिपूर्ण ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सुजितची अलीकडच्या काळामध्ये ओळख होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच शैली वापरली जाते. अनेक स्पर्धेमध्ये त्याची देखील गोलंदाजी पाहिली मिळाली. प्रभावित केले सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये. याही स्पर्धेमध्ये प्रभावित करत असताना मात्र हा गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु मिडल ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल याच्याकडे देखील नजर असतील. कारण आता धावा रोखणं महत्वाचं आहे. धावा रोखायचे आहेत त्यासाठी मात्र गोलंदाज बोलवला जाईल. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीगची रबर बॉलची स्पर्धा मॅन ऑफ द सिरीजचा किताब या खेळाडूने जिंकला आणि त्यानंतर जो परफॉर्मन्स आलेख आहे ना या खेळाडूचा तो उंचावत राहिला. अनेक स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचे किताब या खेळाडूने जिंकलेले आपल्याला पाहायला मिळालेत. सांघिक कोट्यातील तिसरं षटक आणि इथे पाहायला गेलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजेच विनोद गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. नक्कीच स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, करांच्या अभिमानाची ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. बॉलर तयार होईल आणि समोरच्या दिशेला आपण जर बॅटर पाहायला मिळालं तर राजू कंक नावाचं वादळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना मात्र पाहायला मिळतंय. गोलंदाजी मधून गोलंदाज निघालाय विनोद आणि स्ट्रायक एंडला मात्र पाहायला मिळतोय अर्थातच राजू कंक. समोर रन मशीन आहे. कोण थांबवेल या रन मशीनला? वेगाने वेगाने बॉल निघालाय. तिथे पाहायला गेलं तर थर्ड मॅनच्या दिशेला बॉल निघालाय. सीमा रेषा पार. मिथिल दाबा 4 आलाय चौकार. अगदी आपण जर पाहायला गेलं तर ज्याचा पॅटर्न आहे हटके तो करतोय षटकार. चौकाराचे फटके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. म्हणून म्हणलं जातं तराजून प्रेम कधी तोलायचं नसतं. जिथे राजू कंक बॅटिंग करतो तिथे गोलंदाजाने जास्त काही करायचं नसतं. इथे पाहायला गेलं तर राजू कंकचा दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. नक्कीच हा चौकाराने मात्र धावफलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल. अर्थातच 25 या धावसंख्येवरती येणारे बॉल मात्र शिल्लक असतील. 17 बॉल मध्ये करायचे 13 धावा. अगदी आता दबदबा पाहायला मिळतोय फलंदाजाचा. पुढचा बॉल घेऊन आपण जर पाहायला गेलं तर विनोद सज्ज होतोय. परंतु पाहावं लागेल येणाऱ्या बॉलवरती धावा किती असतील. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने त्या सूचित बॉल पर्यंत येतोय. फेकी केली जाईल परंतु या बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल आली आहे. इथे पहा शोल्डर मधली ताकद दाखवली आहे. काय क्षेत्ररक्षण, काय फेकी केली. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल फेकलाय. म्हणजे शोल्डर मध्ये ताकद आहे ही दाखवली आहे करत आशिष इथे सुजितच्या माध्यमातून. नक्कीच परंतु दोन्ही बॅटर कडून जर आपण सर पाहिलं ना तर कॅल्क्युलेशन क्रिकेट सुरू आहे. मोठ्या फटक्याची गरज नाहीये. सिंगल डबलने मॅच ऑन पाहायला मिळते. ओ शॉट ऑन पुल होतोय सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल. अगदी ताकद नजाकत यांचा परफेक्ट मिलाप पाहायला मिळाला. डीमार्कच्या दिशेने हा ठोकलाय तो षटकार. खरं तर थोडासा पडल्यानंतर रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. पडल्यानंतर अकूट टप्प्याचा बॉल होता त्यावरती लगेच पिक केला आणि बॉलला फेकून दिले. करता डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी षटकार. नक्की एकच मारलाय, लांब लचक मारलाय आणि त्याने सांगितलंय जा बॉल शोधून आणा. बॉल हरवलाय. लहानपणी अनेक असे बॉल शोधले असतील करता या तेजसच्या माध्यमातून. त्यामुळे आता इथे करता क्षेत्ररक्षकांना बॉल शोधण्यासाठी भाग पाडत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 32 धावा धावपलकावरती. समीकरण राहिले 15 बॉल 6 धाबांची गरज. विजयी षटकार येईल का पाहावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल पायावरती आदळलाय. आता गती परिवर्तन केलं आणि बॉलची गती काढून घेतली आणि शरीराचा वेध घेतला. आला तो डॉट बॉल. खरं तर शॉर्ट ओव्हर फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे चेंज ऑफ द पेस आणि व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. ते या गोलंदाजाने दाखवलं. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जुनी 6 धाब्यांची गरज. पुढचा बॉल हो बॅटला ब्रश झालाय. फ्लाइंग स्वीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काय घडलंय? विकेटचं पतन. चांगला झेल तिथे पकडलाय आणि या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली. फलंदाज आपण जर पाहायला गेलं तर तेजस बाद होताना मात्र पाहायला मिळतोय. नवीन बॅटर
रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. खरं तर या झेलचा रिप्ले टेलिकास्ट जरूर दाखवावा लागेल, कारण सिंगल हँडेड कॅच पाहिला मला शेवटच्या क्षणी. खरं तर स्वतःला झोकून दिलं, बॉलवरती पोहोचले आणि अगदी कॅच कॅरी केला गेलाय खरं तर हेमंत मोरेच्या माध्यमातून फलंदाज बाद. नक्कीच ही विकेट महत्वाची होती. आणखीन जर विकेट आली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. मोक्याच्या क्षणी विकेट आली आहे, परंतु आपण जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पोलार्ड या नावाने चर्चेत असणारा शुभम शेवाळे मैदानाच्या आतमध्ये येतोय. कालच्या दिवसामध्ये सर पाहायला गेलं ना, चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. आज काय करतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. या बॉलवरती कमबॅक करून देतील का, विकेट येईल, सिंगल डबल येईल, काय घडेल, शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाईल का, पाहावं लागेल. 13 बॉल 6 शुभम स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्हचा फटका पाहायला मला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल कॅरी केलाय आणि इथे पाहायला गेलं तर षटक समाप्तीचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा खरं तर आशिष सर खेळ समाप्त होतोय. 33 धावा फलकावरती पाहायला मिळाले. समीकरण राहिले 12 बॉल 5 धाबांची गरज. 12 चेंडू 5 धाबा. समीकरण सोपं आहे परंतु कठीण होऊ शकतं. क्रिकेटमध्ये कुठलंही समीकरण हे शक्यता देऊ शकत नाहीये विजयाचा. परंतु या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल. आता सध्या आपण जर पाहायला गेलं तर ना, पारडं जर पाहायला मिळतंय जय महाराष्ट्र 11 संघाकडनं, परंतु गोलंदाजीमध्ये जर चांगला प्रभावित करून दाखवलं, स्वतःला सिद्ध करून दाखवलं, तर या मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर दबदबा पाहायला मिळेल गोलंदाजी करणारी टीम त्रिमूर्ती फायटर संघाकडनं. जय महाराष्ट्र युवती संघासाठी जमेची बाजू जी काय असेल ना, तर एका बाजूने राजू कंकर विकेटवरती तळ ठोकून उभा आहे. ती खरं तर जमेची बाजू खरं तर जय महाराष्ट्र युवती संघासाठी पाहायला मिळते. 12 बॉल 5 धाबांची गरज, कारण या खेळाडूचा विचार केला तर मोठ्या स्पर्धेचा, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. 12 बॉल 5. 12 चेंडू 5 धाबांची गरज असताना मात्र गोलंदाजीसाठी मात्र भरत येत असताना मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती परत पाहावं लागेल. येणारे 12 बॉल 5 धाबांची गरज. भरत निघालाय गोलंदाजी मधून. शुभम साडी पाहूया हा बॉल. हो, फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणखीन बडव, धुरळा उडव. अप्रतिम रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. थोडासा लोवर फुल टॉस बॉल, त्याला लगेच इथे फुल टॉस बॉल वरती बॉलला दिशा दिली. खरं तर तिथे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून गेलाय वेगाने. बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4. जिंकण्यासाठी फक्त आता औपचारिकता बाकी आहे. 1 धाब्यांची गरज अजून जिंकण्यासाठी. 37 धाबा फलकावरती. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर आता औपचारिकता शिल्लक, स्कोर लेवल झालाय. 1 धाबेची नक्कीच गरज असेल. आणि हो, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. आपण जर पाहायला गेलं तर कॅच ड्रॉप होते, कॅच ड्रॉप झाली आहे. आणि ही विजयाची धाव मात्र नक्कीच पाहायला मिळते. आणि सामना पूर्णपणे जिंकलाय अर्थातच जय महाराष्ट्र 11 या संघाने. आणि हे सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतंय. अप्रतिम मॅच पाहायला मिळाली. अगदी 8 विकेट राखून जय महाराष्ट्र 11 संघाने हा सामना जिंकलाय. आणि या मॅचचा हिरो अर्थातच आपण जाऊया मॅच समरीकडे, जिथे खरं तर मॅच समरी आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत. कोण या मॅचचा हिरो असेल. खरं तर ज्याने गोलंदाजी करत असताना 1 षटक हाताला 1 धाव खर्च केली आणि 3 विकेट ज्या गोलंदाजाने मिळवल्या, तो सागर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब विजेता. सागरला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्याला सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब मुख्य व्यासपीठावरती दिला जाईल. सागर या. येस, सागर या मॅन ऑफ द मॅच. आणि आपण सर्वांना अतिथी कक्षामध्ये जरूर घेणार आहोत. थोड्याच वेळामध्ये सेमी चालू होते, म्हणजे अगदी लगेचच मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय दीपकदादा लोखंडे साहेब, काही सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही घेणार आहोत. आपल्या दोघांची आपल्या शुभ हस्ते हे 2 सन्मान आम्ही घेणार आहोत. मी विनंती करेल साहेब, व्यासपीठावरती आज उपस्थित आपण पाहिलं तर अर्थातच 6 शिरंबे या टीमचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभ म्हणतात तरी चालेल. 6 शिरंबे या टीमच्या पाठीशी उभं असणारं व्यक्तिमत्व, सन्मान्य आदरणीय क्रुगल व्हेंटिलेटर जनरल मॅनेजर, सन्मान्य आदरणीय संपतजी